खास आपल्याला 25% दागिने देवपूजेच्या वस्तू सगळ्यावरती 25% डिस्काउंट दिलेला आहे आपण. अधिक मासासाठी घ्या किंवा तुमच्या रेग्युलर वापरायचं असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि मी डायमंडचा बघा फुल सेट घातलेला आहे. म्हणजे लाईट वेट ज्वेलरी तो तुम्हाला ब्रायडल पर्यंतचे सगळे ज्वेलरी आपण मेंटेन ठेवतो. हॅलो नमस्कार, शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे पनवेलमध्ये चंदू काका सराफ या शॉपला. तेही 200 वर्ष जुनं परंपरा चालत असलेलं एकदम सुंदर शॉप आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला अधिक मास स्पेशल आता काय काय ऑफर आहे ते आता पाहायला भेटणार आहे. तर आम्हाला अधिक मासाविषयी सांगा, कारण आम्हाला कळलं आहे की खूप छान ऑफर ठेवलेली आहे, तुम्ही सूट ठेवलेली आहे. बरोबर. तर सूट म्हणजे काय सूट आहे म्हणजे लोकांना कळेल आणि ह्या अधिक मासामध्ये येते. बरं, सर्वप्रथम म्हणजे आपण मागच्या 200 वर्षापासून ही परंपरा करतोय आणि हीच परंपरा आपण आता चालू ठेवून आज पनवेलकरांसाठी आपण आलेलो आहोत. हे 4 जुलैपासून शॉप आजपर्यंत म्हणजे कोणी 200 वर्षापासून कोणतंही शॉप नाही. बरोबर आहे, कुठलेच चंदू काकाचे नाव आहे ना त्याच्यात आपल्याला एक जवळीक वाटते. बरोबर आहे. काकाचे नाव आहे ना त्या काकावरूनच वाटतं आपल्याला की हे आपलंच आहे, विश्वासाचं. येस, ओके सर, तर मग तुम्ही सांगा. हो, तर आता आपण यावेळेला चांदीचा आता अधिक महिना चालू झाल्यामुळे त्याच्यात खूप मोठं महत्त्व चांदीला असतं आणि त्याच्यामध्ये हा पुरुषोत्तम मास आहे, लक्ष्मीनारायणाचं मास आहे. तर त्याच्यामध्ये नवीन जोडप्यांसाठी जावई आणि मुलींसाठी खास दागिने आपण चांदीमध्ये येस सगळ्यांनाच घ्यावं लागतं. प्रत्येकाला समाजातल्या प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते. त्याच्यामध्ये चांदीकरता आपण अधिक मास उत्सव खास या अंतर्गत आपण विविध ऑफर आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर अधिक मास उत्सव खासमध्ये 25% आपण चांदीचे दागिने किंवा चांदीच्या वस्तू याच्याकरता आपण डिस्काउंट ऑफर ॲप्लिकेबल आहे. 25% तर बघू शकता किती आहे. 25% अधिक मास, फक्त अधिक मास. ज्यांनी घेतले नसतील ना, तुमच्या जावयांसाठी, भाच्यांसाठी किंवा मुलींसाठी किंवा लहान मुलं असतात, आपण देवाच्या वस्तू घेतो, ताळ घेतो किंवा चांदीच्या कोणत्याही वस्तू घेतो. तर आता कोणत्या वस्तू सर आम्हाला दाखवा आणि मध्ये मध्ये आम्हाला त्याबद्दल माहिती पण नक्की. तर आता आपण सगळ्यात आधी बघणार आहे साखळ्या, पैंजण. त्या छोट्या साईज पासून मस्तपैकी नवरीसाठी पण येतील अशा मोठ्या साईज. तर आपल्याकडे पैंजण मगाशी म्हटलं की सर्वात महत्त्वाचा पैंजण हा भाग आहे की प्रत्येक स्त्री करता महत्त्वाचा असा हा दागिना आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला साखळ्या म्हणा, पैंजण म्हणा किंवा त्याच्यामध्ये पायल म्हणा. तर पायलमध्ये विविध प्रकार आहेत आपल्याकडे कलाकुसर केलेले मीनावर्कवाले वेडिंग कलेक्शनसाठी स्पेशल असे पैंजण आहेत. त्याच्यामध्ये विविध खडे आणि विविध मीनावर्क असं केलेलं आहे आणि खूप सुबक असं त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. तुम्हाला जवळून दाखवते. ज्यांना असं प्लेन पाहिजे असतील तशाही भेटतील किंवा मीना वगैरे मीना स्टोन वाले पण आहेत. आणि बारीक मध्ये पाहिजे असतील तर बघा तुम्हाला या दुसऱ्या ट्रे मध्ये आता नवीन ट्रेंड प्रमाणे आहेत. प्रत्येकाची आवड अलग अलग असते. तर बारीक मध्ये आहे, नंतर मस्तपैकी छान झुमक्या सहित पण आहे, साखळ्यांसहित. आणि ज्यांना अशा एकदम जाड पाहिजे असतील तर बघा तुम्हाला दिसत आहे वेडिंग कलेक्शन. तुम्हाला बघा घालून पण दाखवलेलं सारखंच मस्त पीसमध्ये ठेवलेलं आहे पायाच्या आकारामध्ये. ज्यांना असे मोठ्या साईजमध्ये घुंगरू सहित पाहिजे असतील तर बघा अशाही भेटतील स्पेशल नवरीसाठी किंवा तुम्हाला दुसऱ्यांनाही घालायचे असतील आवड म्हणून मोठ्या साईजच्या तरी तुम्ही घालू शकता. तर यांच्यावरती कशी सूट अधिक मासासाठी जी तुम्ही सांगितली आधी? अधिक मासामध्ये आता आपण प्रत्येक
कॅटेगरीला किंवा प्रत्येक ग्राहकाकरता आपण खास ऑफर ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये चांदीमध्ये खास आपल्याला 25% दागिने, वस्तू, देवपूजेच्या वस्तू सगळ्यावरती 25% डिस्काउंट दिलेला आहे आपण त्याच्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे अधिक त्याच्यामध्ये काही गोष्टी पण आहेत, त्यानंतर आपण पाहता पुढे चालेल. आता आम्हाला पुढची काहीतरी वस्तू Yes. दाखवा. आता पुढचं म्हणजे आपल्याला ह्याचबरोबर आपल्याला पूजा किंवा आत्ता जो अधिक महिना आहे त्याच्यामध्ये पूजा साहित्य खूप महत्त्वाचं असतं. पूजा साहित्यामध्ये मुळात कलश आहे, तर आपल्याकडे अष्टलक्ष्मी कलश आहे, ओके. त्याच्यानंतर प्लेन कलश आहे. हा, ज्यांना प्लेन कलश असा पण पाहिजे असेल तर Yes. असा पण भेटेल किंवा प्लेन येस पाहिजे येस असेल. येस प्लेन कलश पण आहे. आणि तशाच प्रकारे अँटिक कलेक्शन म्हणजे ऑक्सिडाईज कलेक्शनमध्ये सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतात. ओके. तर विविध डिझाईन्समध्ये सुद्धा हा कशामध्ये येतो? हा अष्टलक्ष्मी ऑक्सिडाईज किंवा अँटिक कलेक्शन म्हणतात. पूजेचं साहित्य सुद्धा आहे अधिक मासामध्ये. आणि त्याच्यामध्ये असं काही नाही की मोठ्याच साईजचं पाहिजे असेल तर तुम्हाला ज्या साईजचं घ्यायचं असेल, ज्यांचा जसा खर्च हो. बजेट असेल त्यानुसार घ्या. कारण आपण जी पूजेसाठी म्हणतो पण काही जण वाण म्हणून जावायला पण खरी गोष्ट आहे, देतात. खरी गोष्ट. मग पूर्ण सेट असतो, Yes. तर त्या सेटनुसार याची साईज तुम्हाला जशी घ्यायची तशी घेऊ शकता. हो येस. ओके. दुसरं त्याच्यानंतर आपल्याकडे करंडे प्रकार आहेत जे हळदी कुंकवासाठी किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पूजा सामानामध्ये देवाच्या देवारात ठेवायला सुद्धा लाईट वेट करंडे. मुलीसाठी अधिक मासासाठी येस डिझाईन करंडा आहे, त्याच्यामध्ये प्लेन करंडा आहे. बघा तुमच्यासाठी चॉईसला खूपच आहे बघा, अलग अलग याच्यामध्ये छान. याच्यात अत्तरदाणी सुद्धा म्हणजे अत्तर हे असतं आपल्याला, त्याच्याकरता पण सोय आहे त्याच्यामध्ये. वाव, तुम्ही बघा खरेदी छोटं करू घ्यायचं शकता. असेल छोटं घ्या, ज्यांना खूप छान पूर्ण मोठ्या 4 size इंच मध्ये पाहिजे असेल चौपाळ सुद्धा आहे. तर बघा. अधिक मासासाठी घ्या किंवा तुमच्या रेग्युलर वापरायचं असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण आता आहे अधिक मास स्पेशल, तर अधिक मास स्पेशल आपण करतोय. पण तुम्हाला घ्यायचं असेल वर्षभरासाठी तेही चंदू काका सराफमध्ये पनवेल येथे केव्हाही या आणि घेऊन जा. बघा सुंदर सुंदर डिझाईन. साख्या बघितल्या आपण, छान छान कलश बघितले. आता पूजेचे साहित्य जे आपण वाण म्हणून देतच असतो, रेग्युलर पण वापरतो, पण स्पेशल अधिक मासासाठी. तर आता आपण बघूया की सेट पण आहे आणि अलग अलग पण आहे. तर सर आम्हाला दाखवा आता काय काय नक्कीच. आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान आहे आपल्याकडे युटेन्सिल्स म्हणजेच आपले भांडीमध्ये जे काही प्रकार आहेत त्यात ग्लास आहे, वाटी आहे, चमचा आहे, प्लेट आहे, ताट आहे पूर्ण. ओके. हा एवढा एक सेट हो, हो, हो. हा आहे. एक जर set अलग आहे. अलग घ्यायचं असेल अलग अलग सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला पेले वेगवेगळ्या डिझाईनचे प्रकाराचे वजनाचे पेले येतात. ओके. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या आकाराच्या तुम्हाला वाट्या येतात. त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्याला वापरू शकता, वापरायला पण ठेवा करता पण. त्याच्यानंतर तुम्हाला फुलपात्र येतं ट्रॅडिशनल पॅटर्नमध्ये. आणि हे आपलं हे ते- एक सुंदर असं तुपाचं भांड आहे. तूप किंवा लोटी तेल. म्हणतात. येस येस त्याला तूप याला लोटी. झाकण आहे हो वरती. झाकण चमचा असं त्याला आहे. तूप आणि लोटी बघा असं म्हणतात. सेट असेल तर सेट घ्या. लोटी भांडं अलग आहे अलग आपल्याकडे. घ्यायचं असेल तर अलग अलग घेऊ शकतात. Yes. आणि तसं आपण एक एक सॅम्पल दाखवतोय. शॉपमध्ये आल्यावरती तुम्हाला किती लांबी रुंदी उंचीची वस्तू पाहिजे ती तुम्ही घेऊ शकतात. तर बघा एवढ्या साईजची ही समई आपण काढलेली आहे. आणि जर छोटी पाहिजे असेल तुम्ही घरच्या रोजच्या पूजेला पण घेऊ शकतात किंवा वाण म्हणून जावायला किंवा भाच्याला देऊ शकतात. आणि फॅन्सीमध्ये पण दिवा आहे बघा, फुलवातसाठी वातसाठी जसं पाहिजे तुम्हाला आल्यावरती भेटेल. आणि 25% डिस्काउंट आहे, लक्षात ठेवा. अधिक मास स्पेशल. बाकी तुम्ही 12ही महिने या पनवेल येथे. तर अजून आम्हाला एक माहिती पण सांगा की शॉप तुमचे इथं पनवेलमध्ये तर आहेच हो, हो. आपले, पण अजून कुठे कुठे आहेत? आज चंदुआ सराफ जो आहे ते बारामतीतून आपली सुरुवात झाली होती आणि आज महाराष्ट्रभर जवळजवळ वेगवेगळ्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये आपलं आहे. त्याच्यातलंच पुणे शहर आहे, सोलापूर आहे, त्याच्यानंतर फलटण आहे, पंढरपूर आहे. अशा असंख्य मेन सिटींमध्ये आपल्याकडे पसरलेल्या 19 शाखांचे त्याचा विस्तार वा, आहे. बघू शकता तुम्ही 19 शाखा आहे. तर त्यातल्या एक ठिकाणी म्हणजे पनवेलमध्ये, तेही पूर्ण अख्ख्या मुंबई नवी मुंबईमध्ये फक्त हे चंदू काका सराफ फर्स्ट आहे. येस येस मुंबईसाठी पहिलीच आपली पहिली ब्रांच शाखा. आहे ही. तर मुंबईकरांनो, पनवेलकरांनो किंवा नवी मुंबईत जे राहत असतील की त्यांना दूर जायची गरज नाही, तर चंदू काका सराफ तुमच्यासाठी पनवेलमध्ये आलेले आहे. काही महिने काहीतरी आता झालेले असतील, येस तर आताच ओपन झालेलं आहे, काही महिन्यांपूर्वीच झालेलं आहे. कोणाला माहीत नसेल तर लवकर या आणि ह्या अधिक मासाचा तरी लवकर फायदा घ्या. ओके. तर आपल्याला आता पुढच्या वस्तू कोणत्या बघायच्या? आपल्याला आता ह्याच्यामध्येच दुसरं म्हणजे की जोडवी हा प्रकार आहे जो आता सर्वात महत्त्वाचा असतो. की वाणामध्ये बेसिक सुरुवात असते की जोडव्यापासून, की प्रत्येकजण जोडवी. आणि दुसरं म्हणजे मूर्त्या ज्या आहेत त्याच्यात आहेत.
आता आपण पूजेचे पण बघितले गेले सिल्वरमध्ये. तर आता आपण गिफ्टसाठी किंवा सुंदर सुंदर मूर्त्या ज्या आपण डेकोरेशनसाठी पण ठेवू शकतो, गिफ्टसाठी देवाऱ्यामध्ये पण ठेवू शकतो किंवा कोणाला गिफ्ट द्यायचे असतील तर देऊ शकतो. तर कोणत्या कोणत्या आहेत सर आता इथं? आता याच्यामध्ये जर तुम्ही ह्या सगळ्या मूर्त्या बघाल, रामपंचायतन आहे ओके. किंवा खंडोबा आहे किंवा गणपती आहे, लक्ष्मी आहे, तर याच्यामध्ये भरीव आणि पोकळ अशा दोन्ही प्रकारच्या मूर्त्या अच्छा. येतात. म्हणजे त्या जड सॉलिडमध्ये, असलं तर हे ओतीवमध्ये, भरीव, आणि ओके. पोकळ आहेत त्या हलक्या. अच्छा, ही पोकळ आहे, येस येस. ही जड आहे Yes. बघा. तर याच्यामध्ये ह्या ज्या आहेत त्या आपल्याला घरगुती वापरासाठी आपल्या देवाऱ्यात लॉंग हो टर्म हो. करता काही जण आहेत. चांदीचे पण ठेवतात. येस येस. देवारात जनरली बऱ्याच वेळेला चांदीचे देव ठेवणं चांगलं असतं, शुभ असतं. आणि त्याच्यामध्ये ज्या आहेत लाईट वेट, एखाद्याला गिफ्ट करायचं आपलं नवीन हां, हां. घर आहे किंवा काही गोष्टी करतात, तर लाईट वेट चांदीच्या या ओके, ओके. पोकळ मूर्त्या आहेत. तसंच आपल्याकडे किंवा या माग- शोकेश मध्ये पण हो ठेवण्यासाठी हो आता वापरतात. येस येस येस. शोकेशमध्ये तर सुंदर दिसतात या. ह्याच्यामध्ये आपल्याकडे खूप कमी प्राईजमध्ये अगदी 400-500 आणि रुपयापासून सुरू होणारे या गिफ्ट कोणत्या आयटम. धातूच्या, म्हणजे याच्यामध्ये कसं काय हां, आहे? ह्याच्यामध्ये जे तुम्ही बघताल तर हे जे आहे त्या चांदीच्या फ्रेम ज्या आहेत त्या पूर्ण चांदीच्या फॉईलपासून बनलेल्या आहेत, प्युअर चांदीच्या. आणि हे जे आहे याच्यामध्ये वॅक्स आणि डस्ट जी असते, म्हणजे ॲक्रेलिक पावडर वगैरे त्याच्यापासून बनलेलं असतं सॉलिड, आणि त्याच्यावरती सोन्याचा मुलामा दिलेला आहे. या गजांत लक्ष्मी आहेत, ओके. या शुभ असतात अधिक महिन्यामध्ये देणं सुद्धा. तसंच गाय वासरू सुद्धा आहे हे तर वसुबारसाठी. प्रत्येकाच्या नवीन हो, हो, घर हो. असलं किंवा काही Yes. असलं तर सगळ्यांच्या घरात नक्कीच नक्कीच. असतेच. हे सगळी शुभचिन्ह आहेत घराकरता, तर हे आपण गिफ्टिंग करता पण वापरू शकतो. आतापर्यंत आपण सगळे पूजेचे साहित्य बघितले, कलश बघितले, आपण एक एक व्हरायटी बघून राहिलेलो आहे. पण आपण आतापर्यंत कसं सिल्वरचे आपण कधी दागिने पाहिले नसतील, डायमंड सहित आपण गोल्डनचेच घेत असतो किंवा घालत असतो किंवा घेतच राहतो. पण तुम्हाला इथे नवीन पाहायला भेटणार आहे की चांदीमध्ये सुद्धा तुम्हाला ब्रेसलेट असतील किंवा नेकलेस असतील, तर ते कलर सहित पण भेटतील तुम्हाला. तर चला बघू. तर आता मला तुम्ही काय काय दाखवतायत नवीन सिल्वरमध्ये? येस, याच्यामध्ये आपल्याकडे स्टर्लिंग सिल्वर जो आहे त्याची फॅशन ज्वेलरी आज अवेलेबल आहे मार्केटमध्ये आणि सर्वात ट्रेंडी आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की गोल्ड प्लेटेड स्टर्लिंग सिल्वर आहे विथ स्टोन्स, वेगळे कलर स्टोन्स सहित. त्यात नेकलेसेस येतात, त्याच्यामध्ये इयरिंग्स येतात, त्याच्यानंतर विविध फॅशनेबल असे ब्रेसलेट्स येतात, त्याच्यानंतर जेंट्स आहेत, लेडीज आहेत, कडे आहेत, जेंट्स लेडीज मिक्समध्ये, त्याच्यानंतर बँगल्स प्रकार आहेत विथ डायमंड्स विथ स्टोन. आणि हे पण स्टर्लिंग सिल्वर व्हाईटमध्ये आहे विथ स्टोन्स, वेगवेगळे फॅन्सी स्टोन्स आहेत त्याच्यामध्ये. तर विविध प्रकारच्या अशा तुम्हाला व्हरायटी इथे ज्वेलरीमध्ये बघायला मिळतात. स्टर्लिंग सिल्वर 92.5 प्युरिटी असते. आणि हे आहेत आपल्या जोडवी अधिक मासाच्या निमित्त सर्वात स्पेशल अधिक मासामध्ये कोणी दुसरी वस्तू नाही दिली तरी जोडवे लेकीसाठी, मुलीसाठी घेतातच, म्हणजे घेतातच. मग ते छोटे असतील, मोठे असतील, तर बघा जोडवे घ्यायचे असतील अधिक माससाठी स्पेशल या सूट आहे 25% अधिक मास स्पेशल. येस. तर सर हे शॉप म्हणजे कधीपासून तुम्ही 200 वर्ष म्हणताय? बरोबर. ह्याची जी स्थापना आहे ती 1827ची. 1827 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरुवात झाली. आणि मला तर वाटतं हे सगळ्यात फर्स्टच हो शॉप हो हो. असेल. आपल्या ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये या दागिन्यांच्या याच्यामध्ये सर्वात जुनी पिढी, आज 200 वर्ष पूर्ण करणारी पिढी आपली एकमेव आहे महाराष्ट्रातली. ते आलेले पनवेलमध्ये. हो, आता पनवेलमध्ये आलेले आहेत. आणि मेन म्हणजे बारामतीचे हो हो आहेत हो. ते. याची सुरुवात जी आहे ती आपल्या बारामती शहरामधून सुरुवात झाली. आज पूर्वी याला बारामतीचं शुद्ध सोनं किंवा बारामतीची सुवर्णपेढी या नावाने लोकांनी नावाजलेलं आहे. पण आता नवीन जनरेशन करता, प्रत्येक जनरेशन करता आपण अवेलेबिलिटी करतो, म्हणून त्याची टॅगलाईन आम्ही चेंज करून आता ज्वेलर्स लव अक्रॉस द जनरेशन अशी केली. म्हणजे प्रत्येक पिढ्यानं पिढ्या, प्रत्येक पिढीतल्या प्रत्येक वयाकरता ही ज्वेलरी अवेलेबल आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. आणि सगळ्यात मेन म्हणजे गोल्ड जसं आपण चेक करतो कॅरेट किती कॅरेटचं मशीन मध्ये, तर आता हे चांदीचं पण निघालेलं असं ऐकलंय होय होय तुमच्याकडे? होय. आपल्याकडे चांदीची जी शुद्धता आहे त्याच्यानुसार दर आकारला जातो. ही एकमेव अशी पेढी आहे की सोन्यामध्ये तर सगळेच जण शुद्धतेप्रमाणे दर आकारतात, पण आपल्याकडे चांदीमध्ये सुद्धा त्याच्या शुद्धतेप्रमाणे, प्युरिटीप्रमाणे दर आकारला जातो. कारण असं पाहिजे, माहित आहे की चांदी तुम्ही घेतायत पण ती आरोग्यासाठी
ठीक आहे की नाही Yes, आहे हे yes, पण yes. आपल्याला माहित पाहिजे, नुसतं नक्कीच घ्यायचं नसतं, बरोबर. तर ते शुद्ध पाहिजे, हो हो. प्युरिटी पाहिजे. तर आपल्याकडे शुद्धतेबरोबर आपल्याकडे जे गव्हर्नमेंटनी प्रमाणित केलेले आहे हॉलमार्किंग, तर सोन्याच्या दागिन्यांच्या बरोबर आपण चांदीमध्ये सुद्धा हॉलमार्किंग देतो आपण एकमेव. आणि आपले जे सगळे दागिने किंवा वस्तू आहेत त्या केडियम विरहित अशा वस्तू आहेत, त्यामुळे केडियमचा आरोग्यावरती हानिकारक होतात, त्रास होतो, तर तो आपल्याकडच्या वस्तूंना होत नाही, कारण आपले केडियम विरहित आणि हॉलमार्क प्रमाणित असे चांदीचे तर दागिने हे वस्तू मला आहेत. वाटतं पहिल्यांदाच हो. सुरू आहे असं होय, वाटतंय चंदुआ कुठं. सराफमध्ये. हो, कारण गोल्डच ऐकलेलं होतं. हो, yes. पण हे प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा येणार इथं गेला तुमच्या समोरच चेक केलं जाईल. येस येस, आपल्याला त्याचे टेस्टिंग कॅरेटोमीटर आहे, त्याच्यावरती आपल्याकडे सोन्याबरोबर चांदीचे दागिने किंवा वस्तू चेक करून दाखवल्या जातात. आणि तुम्ही जर एखादी वस्तू कधीही घेतली आणि काही काळानंतर तुम्हाला ती विकून दुसरी घ्यायची Yes, yes, असेल yes. तर तुम्हाला सेम टू सेम नक्की त्याच नक्की तुम्ही भावामध्ये भेटेल. चांदीच्या वस्तू किंवा सोन्याच्या वस्तू, त्यात चांदीच्या वस्तू सुद्धा आपण 100% दर आणि 100% प्युरिटी प्रमाणे त्या प्युरिटी प्रमाणे आपण पूर्ण दर देतो एक्सचेंज करता. आपण आधी पाहिलं अधिक मास स्पेशल 25% सूट स्पेशल होती, आपण पाहिलं खालच्या सेक्शनला आले आले तुम्हाला एंट्री केल्यावरती दिसेलच. आता वरच्या सेक्शनला आपण डायमंड आणि ज्वेलरी, गोल्ड ज्वेलरीच्या ठिकाणी आलेलो आहे. खाली सुद्धा आहे गोल्ड ज्वेलरी, पण वरच्या सेक्शनला स्पेशल बघा डायमंडचं आहे. तर आपण आता एक एक बघू. आणि मी डायमंडचा बघा फुल सेट घातलेला आहे, तर आपल्याला मॅडम सांगणारच आहेत. मॅडम नमस्कार. तर तुम्ही वरच्या सेक्शनबद्दल आम्हाला सांगा आता. येस, नक्की. आपला हा पूर्ण डायमंडचं सेक्शन आहे. जसं तुम्ही अधिक मासाबद्दल खाली सिल्वर पाहिलं होतं, सर्वात आधी सांगू शकते की डायमंड तुम्हाला खूप चांगला वाटतोय. तुमचा लुक सुद्धा खूप सुंदर येतो आहे ॲज युजल. आणि डायमंड ही अशी ज्वेलरी आहे ना की तुम्ही कुठच्याही आउटफिटवरती ती कॅरी करू शकता. जसं तुम्ही ट्रेडिशनल वेअर केलेलं आहे तरी सुद्धा वी कॅन यूज डायमंड, या फिर आपण डायमंड घालू शकतो, वेअर करू शकतो. ज्या टाईपची आपण ज्वेलरी दिलेली आहे, जसं की पिंक कलरची साडी आहे, तर सो त्याच्यावरती आपण बघू शकता पिंक स्टोनचे सगळे आपण चोकरपासून मिडल आणि त्याच्यानंतर लॉंग नेकलेसेस दिलेले आहेत. प्लस हे आपलं कलेक्शन आहे अनंता कलेक्शनचं. आपण ज्वेलरी डायमंड सेट आहे, सुंदर डिझाईन आहे. सुंदर डिझाईन म्हणजे सर वरती सुद्धा आपण डायमंड सेट केलेले आहेत. प्लेन नाहीये, प्लेन नाहीये. जनरली तुम्ही प्लेन मध्ये बघता, सो आपण याला सुद्धा एक
असं म्हणजे काय म्हणू शकते, कस्टमरच्याच जसं त्यांची रिक्वायरमेंट असते त्यानुसार त्यानुसार पण. फील तिथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. Okay. ज्वेलरी अशी दिलेली ही कॉन्ट्रास्टमध्ये सुद्धा जाते आणि तुम्ही ट्रेडिशनल पिंकला सुद्धा तुमची ती सूट होते आहे. आणि डायमंडचे सेट्स तर तुम्ही बघू शकता कशाही मल्टिपल यूजमध्ये ते तुम्ही करू म्हणजे शकता. मला कसं माहीतच होतं की मला पिंक ज्वेलरी भेटणार आहे माझ्या मॅचिंग साडीवरती. खूप छान एनी वाटतं. कलर डायमंड मध्ये तुम्ही कुठचीही कलर किंवा ऑर्डर दिली तरी करता येस येत येस येस. असेल. हे फक्त Okay. आपले रिअल डायमंड्स आहेत. हे जे आहेत हे कल्चरल पण चांगल्या कलरचे आपण स्टोन त्याच्यामध्ये वापरतो. ह्याला स्पेशली रुबी स्टोन असं म्हटलं जातं. ओके. पण ते चांगल्या प्रकारचे असतात. आणि त्याचप्रमाणे बघा बांगड्या, आता 2 बांगड्यात आपण घालू शकत नाही म्हणून तुमच्यासाठी स्पेशल मी सगळ्या टाईपच्या बांगड्या घातलेल्या आहे. असं नाही की हा सेट आहे, तुम्हाला जे आवडेल बनवून त्या घेऊ हा शकता. डिझाईन, हे सगळे अलग अलग बांगड्या आहेत पण डिझाईन छान दिसाव्या तुमच्यापर्यंत म्हणून मी या छान डायमंडचा पूर्ण सेट घातलेला आहे. तर आपल्या बॅक साईडला त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे कलेक्शन्स वाईज आपण ठेवतो आहे. सुंदर आहे. collection बघू डिझाईन पण अलग अलग आहे. लॉंग मध्ये पण आहे, थोडं शॉर्ट मध्ये पण आहे. आणि बघा एक असं दोरा बांधलेल्यासारखी डिझाईन कशी वाटते ना, नॉट एकदम ह्याला knot. नॉट टाईप दिलेला आहे. तो एक हा. फॅन्सी लुक तुम्ही जर डीप नेक वापरत असाल आणि पार्टी वेअर असेल स्पेशली तर त्याला तुम्हाला एक्स्ट्रा दुसरं काही वेअर करावं लागत नाही. हे ते असं तुम्हाला केलं झालं बॉटम fancy. फॅन्सी मध्ये तुम्हाला 3 लेंथ पर्यंत ते येतं. त्याच्यामुळे पूर्ण नेक तुमचा फिल झालेला मिळेल. आणि सगळ्या प्रकारच्या बघा बांगड्या पण आहे, कानातले पण आहे. पुढे शॉप मध्ये आल्यानंतर बघा तुम्हाला चॉईस नुसार भेटेल. डायमंडचं हे सेक्शन आहे. हेवी छोटे- टू लाईट वेट पासून म्हणजे लाईट वेट ज्वेलरी टू तुम्हाला ब्रायडल पर्यंतचे सगळे ज्वेलरी हा, आपण हो. मेंटेन ठेवतो. आता सध्या जरी नसलं तरी पूर्ण जो नेकलेस म्हणतो आपण डायमंडचा तोही ऑर्डर दिली किंवा असला असतात shop मध्ये, आपल्याकडे. ते पण येस तुम्हाला- ब्रायडल साठी स्पेशली ते जातात की तुम्हाला पूर्ण नेक तुमचा भरावा यासाठी तो सेट्स असतात आपल्याकडे अवेलेबल्स आहेत तर आपल्याकडे. बघा डायमंड पण घेऊ शकता चंदू काका सराफ पनवेल येथे. तर लवकरात लवकर या आणि असे छान छान ज्वेलरी डायमंड सेट घेऊन जा. आता आपण गोल्डच्या सेक्शन मध्ये जाऊ. आपण आता डायमंडचा पण वरच्या सेक्शनला सुंदरसा सेट घातला, ते तुम्हाला दाखवलं. आणि नंतर गेरू फिनिशिंगची पण मी मस्तपैकी छान ज्वेलरी घातली होती आधी, ती तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल किंवा रीलमध्ये पण पाहायला भेटेल इन्स्टावरती. आता आपण मस्तपैकी गोल्ड ज्वेलरी पूर्ण सेट घातलेला आहे. तर बघा त्याला सूट होईल असं मी सगळं मॅचिंग. आणि हे पूर्ण किती म्हणजे किती तोड्याचं असू शकतं मॅडम? हे 15 तोळ्यापर्यंत आपलं मंगळसूत्र आहे. हे 15 तोड्यापर्यंत. ओके. आणि आपल्या ह्या सगळ्या अलग अलग प्रकारच्या या बांगड्या. आहेत. ओके. आणि नेकलेस कशामध्ये येतो म्हणजे? हा बेसिकली गोल्ड मध्ये वेगळं काहीतरी व्हरायटी तुम्ही डिझाईन तुम्ही प्लेन गोल्ड आणि गेरू पॉलिश हे जर तुम्ही दोघांमध्ये? बघितलं ह्याचं एक कॉम्बिनेशन की तुम्हाला डायमंडचा पण लुक भेटला पाहिजे. यासाठी मार्केटमध्ये आपण वेगळं काय देणार, यासाठी नवीन जडाऊ कुंदन
विच इज व्हेरी हाय, म्हणजे आपण म्हणू शकतो की खूप ह्याचं डिमांडिंग खूप आहे. Okay. हे बेसिकली आपण राजस्थानी पॅटर्न्स असतो तिथे हे जास्त वेअर केलं आणि जातं. मॅचिंग पण येस घेता येईल तुमचं जर सगळ्यांना. बघू शकता तुम्ही त्याला एकदम लाईट पिंक म्हणजे बेबी पिंक आपण म्हणतो हो, हो. त्याचे स्टोन आहेत जडाऊ कुंदनमध्ये दिलेले. प्लस याला पर्लमध्ये आपण केलेलं आहे क्रीम कलर, स्टोन व्हाईट आहेत. त्याच्यानंतर पिस्टल कलरमध्ये आपण म्हणजे ग्रीनिश लुक दिलेला आहे. सो मल्टिपल कलर्स तुम्ही यूज ह्याच्यामध्ये झाले आहेत. सेम तुम्हाला याचा डायमंडचा जो फील येतो की कुठच्याही ज्वेलरीला आणि कुठच्याही ट्रॅडिशनलला ते जातं, तसं जडाऊ पॅटर्न त्याला थोडासा महाराष्ट्र लुक देऊन फॅन्सी ट्रॅडिशनलमध्ये त्याला बनवण्याचा प्रयत्न केला किंवा आहे. मग त्यांना ज्यांना असं चॉकर असं पाहिजे असेल येस, तर हे एक वेगळं चोकरचे आहे. सुद्धा हे वेगळे पॅटर्न्स आहेत आपले जे पूर्णपणे ट्रॅडिशनलमध्ये जातात आणि गेरू पॉलिश आहेत. Okay. याला साजेसं आपला लॉंग नेकलेस येईल, बँगल्स येईल आणि हा जडाऊचा एक थोडासा सेमी आपण बोलू शकतो सेमी अँटिकमध्ये हा लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये. ओके. याच्यापेक्षा बेस्ट आपण म्हणू शकतो की आत्ता जर रेट बघितला गोल्डचा रेट हा गगनाला भिडलेला ते तर आहे. आहे, हाय झालेलाच आहे. येस, बट तरी सुद्धा आम्ही तिथे थांबलो नाही. त्याच सिमिलर ज्वेलरी आम्ही 18 कॅरेटमध्ये सुद्धा घेतलेल्या आहेत. बेसिकली Okay. 18 कॅरेट डायमंडसाठी वापरतात. प्लेन गोल्डमध्ये त्याचं कधी रूपांतर नाही ज्यांना झालं. समजा कमी कॅरेट Yes. जास्त कॅरेट जसं घ्यायचं असेल हा तसं घेऊ तर आपण शकतात. 18 कॅरेटची सुद्धा ज्वेलरी मार्केटमध्ये आणलेली आहे विथ हॉलमार्क आहे. सो नक्की जसं तुम्ही वेअर करून बघितले आहेत सो तुम्ही तुमच्या युजर्सना पण सांगा की 18 कॅरेटची ज्वेलरी बघायला नक्की व्हिजिट करा. नक्की येतील, नक्की येतील. तुम्हाला जसं कॅरेटमध्ये पाहिजे असेल तसं तुम्हाला इथं आल्यावरती भेटून जाईल. तर नक्की या छान छान डायमंडचे, गोल्डचे किंवा सिल्वरचे आणि अधिक मास स्पेशल तुम्हाला जर घ्यायचे असतील तर आपण पाहिलेलेच आहेत. नक्की या. हे माणिक हिरे जे असतात मोती त्याचं इथे आपण हे लेबलिंग केलेलंच आहे. बेसिकली हे तुम्हाला म्हणजे माहिती कोणी देत नाही. माहिती कुणी देत नाही. सो आपण त्याचं एक नॉर्मली युजेस त्याचं काय आहे, कुठच्या राशीला जातं, त्याचे Okay. फायदे काय आहे, त्याची स्पेशल माहिती हां प्रत्येकाची स्पेशल दिलेली माहिती जे असणार थोडी बहुत ती आपण इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तुम्हाला एक बेसिक त्याची आयडिया इथे येते हे बघून. नंतर बघा जे खास वैशिष्ट्य इथं शुद्धतेचे सगळे दिलेलेच आहे. खास वैशिष्ट्य म्हणजे आल्यानंतर ग्राहकांना आल्यानंतर इथे काय मिळतं किंवा डोळे झाकून विश्वास जो ठेवला जातो तो कशा प्रकारे असतो तर तो इथे दिलेला आहे. सोने चांदीची शुद्धता तपासण्यासाठी आपण कॅरेटोमीटरचा यूज करतो आहे. आपला प्रत्येक दागिना हा हॉलमार्क Okay. प्रमाणिक आहे. सर्टिफिकेट हिरे राशीरत्न आहेत. शुद्धतेनुसार आपण चांदीचा दर देतो. ग्राहकांसाठी काय आहे तर 0% घट ही जुन्या दागिन्यांवरती घेतली जाते. ही आपली पूर्ण 200 वर्षाची परंपराच आहे की आपण जुन्या सोन्याला कुठचीच घट घेत नाही. त्यानंतर मोडीची रक्कम जी असते जी थेट तुमच्या अकाउंटमध्ये त्वरित म्हणजे 2 तासाच्या आतमध्ये येते. डेबिट क्रेडिट कार्डमध्ये जे ट्रान्झॅक्शन आजकाल खूप सर्रास चालतात Okay. त्याच्यावरती 0% आपण चार्जेस घेतो, म्हणजे चार्जेस आहेच नाही. प्लस जसे मी राशीरत्न सांगितले त्याचा मोफत सल्ला, ज्योतिषी सल्ला तुम्हाला हा पूर्णपणे फ्री आहे. सो या सुविधा घेण्यासाठी तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. हा कारागीर रूम आहे स्पेशली आपला. इथे तुमच्या समोर कस्टमरच्या समोर तुमच्या सोन्यामध्ये काय काय रिपेअरिंग होत आहे ती Okay. रिपेअरिंग तुम्हाला इथे दाखवली जाते आणि ही लाईव्ह असतं. हे आपण सोन्याचं जे पण तुमच्या सोन्याचं तुमच्या डोळ्यासमोर रिपेअरिंग पॉलिशिंग जे पण असतं ते इथे समोरासमोर केलं जातं. Okay. त्यासाठी एक प्रशस्त रूम आपला अवेलेबल आहे जिथे कस्टमर्स उभे राहून बघू शकतात. हा मोड विभाग आहे आपला. बेसिकली याच्यामध्ये तुमच्या सोन्याची पात्रता प्युरिटी किती आहे ही आपण कॅरेटोमीटरवरती चेक करतो. त्याच्या प्रकारे तुमची मोड जी आहे किंवा तुमचं सोनं जे आहे ते या मशीनमध्ये टाकलं जातं आणि तिथे काही सेकंद येतात आणि त्यानुसार असे 3 रीडिंग घेतले जातात. ते रीडिंग घेतल्याच्या नंतर त्याची प्युरिटी जी आहे ती तुम्हाला डिटेक्ट केली जाते की तुमचं सोनं त्याच्यामध्ये किती प्युरिटी आहे. हे बघू शकता तुम्ही, हे किती विजिबल आहे आणि कस्टमर हे स्वतः बघू शकतो. इथे उभं राहण्याच्या प्रमाणे कुठचंही हे नाही आहे. वेट रेंज वेट बघू शकता तुम्ही. तुमची वस्तू सरळ सरळ आतमध्ये जाते तेही विजिबल होतं आहे आणि त्या वस्तूचं प्युरिटी जी तुम्हाला दिसते ती सुद्धा तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघू शकता. तर आपण मस्तपैकी सुंदरशा शॉपला आलेलो होतो. चंदू काका सराफ शॉप पनवेलमध्ये. भरपूर शॉप आहेत त्यांचे, तिथेही तुम्ही जाऊ शकतात. पण पनवेलमध्ये मुंबईकरांना किंवा नवीन मुंबईकरांसाठी स्पेशल आहे. जवळ आहे आपल्या नवीन मुंबईला एकदम जवळ सगळ्यांसाठी. तर आपण आता अधिक मास स्पेशल हा ब्लॉग केलेला आहे. अधिक मासामध्ये सूट पण आहे. बाकी तुम्ही कायम गोल्ड घ्यायला या किंवा डायमंडचं घ्यायला या किंवा सिल्वरचं घ्यायला या. पण तुम्हाला जर घ्यायचं असेल तर बघा शॉपचं नाव आहे चंदू काका
सराफ. इथं मस्तपैकी गिफ्टचे पण आपण वस्तू पाहिलेले आहे. अधिक मासामध्ये बघा आपण सगळ्या घरातल्या ज्या वस्तू असतात जावयाला किंवा भाच्याला किंवा लेकीला देत असतो, मुलीला देत असतो. तर आपल्याला खूप छान माहिती पण भेटलेली आहे आणि मला नाही वाटत की एवढं 200 वर्ष जुनं विश्वास असलेलं शॉप आपल्याला कुठंच भेटणार नाही. हे एकमेव फर्स्ट शॉप आहे चंदू काका सराफ. तर नक्की या, व्हिजिट द्या, वर्षभर या, पण आता अधिक माससाठी तुम्ही स्पेशल या. सूट आहे छान छान. आणि अजून सोनं जर तुम्ही घेतलं तर त्याच्यावरती काय हो, जेवढं सोनं तेवढी चांदी आणि जेवढे हिरे तेवढं सोनं असं आपण ओके. अधिक मासाबरोबर चांदीबरोबर या तिन्ही गोष्टींमध्ये देतोय. कारण वाणामध्ये आपण चांदीबरोबर सोनं आणि हिरेही देऊ शकतो. आणि आत्ताचा काळ हा प्रत्येक जनरेशनचा आहे, तर त्याच्यामध्ये सोनं चांदीला पण महत्त्व असल्यामुळे चांदीबरोबर आपण सोनं आणि डायमंडही देतो. तर सोन्याचे दागिने घेणाऱ्यांनी पण नाराज व्हायला नको, कारण त्यांनी सोनं घेणारे आहेत तेवढ्याच शुद्धतेच्या चांदीचं वजनाएवढं आपण त्यांना व्हॅल्युएशन देतो आहे. आणि जेवढे जे हिऱ्याचे दागिने आहेत त्याच्यामध्ये हिऱ्याचं वजन जेवढं आहे तेवढेच आपण तेवढ्याच वजनाचं सोनं 18 कॅरेटनी आपण व्हॅल्यू देतो आहे. तर ही तर खूप बघा मोठी किती योजना आहे. छान छान ऑफर आहे. लवकर या, अधिक मासासाठी स्पेशल, आणि तुम्ही हा अनुभव घ्या. विश्वासाचं शॉप आहे. नक्की या, व्हिजिट द्या. चंदू काका सराफ पनवेल येते. तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.